नमस्कार श्रोते हो. नाट्यशास्त्र या अत्यंत प्राचीन संस्कृत ग्रंथाची ओळख करून घेण्यासाठी संस्कार भारती पुणे महानगर विभाग घेऊन आला आहे एक आगळा वेगळा उपक्रम. ओळख नाट्यशास्त्राची. सादर करत आहोत याच मालिकेतील पुढील भाग. नाट्यशास्त्र अध्याय पहिला. लेखन प्राध्यापिका सौ सुनीला गोंधळेकर. वाचन कुमारी आकांक्षा ब्रह्मे. नाट्यशास्त्राच्या नाट्योत्पत्ती या पहिल्या अध्यायात नाटकाची निर्मिती कशी झाली असावी या संबंधी एक सुंदर पुराकथा येते. आत्रेय इत्यादी मुनी तो अनध्याय दिवस असल्यामुळे रोजच्या अभ्यासाने अध्यापनाने बांधलेले नव्हते. त्यांनी भरतमुनींना काही प्रश्न विचारले. नाट्याविषयी जिज्ञासा असलेले हे प्रश्न होते. त्यांनी विचारले की पूर्वीपासूनच नाट्याचे प्रयोग होतात. अध्यापक त्याविषयी कुशीलवांना शिकवतात. त्यांचे ज्ञान सूत्ररूपाने लिहून ठेवतात. असे हे नाट्य निर्माण तरी कसे झाले? याची निर्मिती केली कोणी? याचा अभ्यास कसा केला जातो? एवढ्या कुतूहलाने प्रश्न विचारणाऱ्या शिष्यांना भरतमुनींनी नाट्यवेदकथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, मुनिगण हो, ही कथा पवित्र मनाने आणि एकाग्र चित्त होऊन ऐका. ही गोष्ट फार फार प्राचीन आहे. किती म्हणाल तर सत्ययुगा इतकी. सत्ययुग संपून नुकतेच त्रेतायुग सुरू झाले होते. सत्ययुगाचा शेवट तो. अशा वेळी पृथ्वी निवासी लोभ आणि काम याला बळी पडले. ईर्षा, राग, मत्सर यांनी वश होऊन अगदी गावंढळ असावे तसे वागू लागले. पृथ्वीवासियांची ही अवस्था पाहून देवांची अप्रतिष्ठा झाली. यातून पृथ्वीजनांना सावरण्यासाठी देवाधिदेव इंद्राला पुढे घालून सगळे देव पितामह ब्रह्मा यांच्याकडे गेले आणि म्हणाले, पितामह, आम्हाला एक खेळणे क्रीडनीय पाहिजे आहे. साधेसुधे खेळणे नाही. कानांना मधुर वाटेल आणि नयनांना आनंद देईल असे हे खेळणे असावे. समाजातल्या सगळ्यांसाठी आपण पंचमवेद निर्माण करावा. देवांनी अशी विनंती केल्यावर ब्रह्मांनी समाधी लावून मन एकाग्रचित्त केले. मग त्यांनीच निर्माण केलेल्या 4 वेदांचे स्मरण केले आणि संकल्प केला, मी इतिहासासहित नाट्य नामक 5व्या वेदाची रचना करतो. तो पंचमवेद धर्म, अर्थ यांची प्राप्ती करून देईल. यश आणि उपदेश देईल. तो भावी जगाला पथदर्शक ठरेल. तो सर्व शास्त्रांच्या अर्थाने परिपूर्ण असेल आणि सर्व शिल्प म्हणजे कलांना प्रवर्तित करेल. मग 4ही वेदांपासून 5व्या वेदाची निर्मिती करण्यासाठी योग्य ती सामग्री एकत्र करून नाट्यासाठी आवश्यक अंग त्यांनी तयार केली. नाट्याचे प्रथम अंग संवाद हे ऋग्वेद या सर्वात प्राचीन वेदसंहितेपासून पाठ्य योजले. साम या गायनाशी संबंधित वेदापासून गीत हे दुसरे अंग घेतले. यजुर्वेद या यज्ञविषयक वेदापासून नाट्यात अतिशय मूलभूत असणाऱ्या अभिनय या तिसऱ्या अंगाची निर्मिती केली. अथर्ववेद या वेदापासून नाट्याचे चतुर्थ अंग म्हणजे रस, नाट्याचा आत्मा उत्पन्न केला. 4 वेदांपासून 4 महत्त्वाचे घटक घेतल्यानंतर इतर उपवेदांपासून नाट्याच्या इतर अंगांसाठी आवश्यक घटक योजले आणि पंचमवेदाची निर्मिती पूर्ण झाली. पंचमवेदाची निर्मिती करण्याची गरज देवांना जाणवली तेव्हा ब्रह्माकडे अशी मागणी घेऊन का गेले असावे?
अर्थातच पंचमवेदाची निर्मिती करण्याचे सामर्थ्य ब्रह्मामध्ये आहे हे त्यांना माहीत होते. कारण प्रत्यक्ष सृष्टीच्या उत्पत्तीतही ब्रह्माचा म्हणजेच प्रजापतीचा मोठा सहभाग असतो. म्हणूनच ते इंद्रदेवांना म्हणाले, हे महेंद्रा, नाट्यवेदाची उत्पत्ती करून मी इतिहास निर्माण केला आहे. आता आपण तो देवतांकडे सुपूर्त करावा. ही प्रयोगविद्या आहे. त्यामुळे ही विद्या जाणून घेऊन देवतांनी या नाट्याचा प्रयोग करावा. पण ही विद्या देताना अशा देवतांना द्यावी जे कुशल, रसिक, जाणकार, प्रगल्भ असतील आणि भरपूर श्रम करून श्रमाला जिंकू शकतील. देवाधिदेव इंद्र म्हणाले, हे प्रजापती, या 5व्या वेदाचे ग्रहण करणे, तो धारण करणे, त्याचे ज्ञान करून घेणे आणि नंतर त्याचा प्रयोग करणे या बाबतीत देवता अक्षम आहेत. नाट्यप्रयोग कर्म करण्यासाठी ते अयोग्य आहेत. वेदाचे रहस्य जाणणारे आणि व्रतपालन करू शकणारे ऋषीगणच या नाट्यवेदाचे ग्रहण, धारण आणि प्रयोग करू शकतील. आता हा 5वा वेद कोणाच्या हाती सोपवावा याचा विचार करत असताना ब्रह्मांना भरतमुनींची आठवण झाली. ब्रह्मा भरतमुनींना म्हणाले, हे निष्पाप भरता, आपण आपल्या 100 पुत्रांना हा वेद शिकवावा आणि नाट्याचा प्रयोग करावा. ब्रह्मांनी यावेळी भरतमुनींना अनघ अर्थात निष्पाप अशी हाक मारणे हा बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे. पितामहांकडून आज्ञा होताच भरतमुनींनी नाट्यवेद शिकण्यासाठी योग्य अशा 100 पुत्रांना बोलावले आणि त्यांना ही विद्या दिली. नाट्यशास्त्रातील पहिल्या अध्यायात भरतमुनींनी त्या 100 पुत्रांची नावे दिली आहेत. नाट्यशास्त्राचे लेखक भरतमुनी आणि त्यांच्या पुत्रांचाही पुराणात कुठे संदर्भ आपल्याला मिळत नाही. पुत्रांच्या नावांमध्ये कोहल, आत्रेय, शालिकर्ण, बादरायण, नखकुट्ट, अश्मकुट्ट ही नावे येतात. हे नाट्यशास्त्राचे आचार्य होते. म्हणजे भरतमुनींनी नाट्यशास्त्रातच यांचे विचार, यांचा अनुभव सांगितला आहे. याचाच अर्थ स्वतः नाट्याचार्य असतानाही हे सगळे परत भरतमुनींकडे शिकायला गेले. भरतमुनींनी ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार आणि आवडीनुसार नाट्याची वेगवेगळी तत्वे त्यांना शिकवली आणि ती कामे त्यांच्याकडे सोपवली. त्या सगळ्यांचा नावासकट निर्देश करून भरतांनी त्या शिष्यांबद्दल त्यांना वाटणारा आदर प्रकट केला. नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, रंगमंच सहाय्यक अशी विविध कौशल्य असणारे 100 शिष्य तर तयार झाले. भरतमुनी ब्रह्माकडे गेले आणि आपल्या शिष्यांची तयारी झाली आहे हे त्यांना सांगितले. तेव्हा ब्रह्मा त्यांना म्हणाले, भरतमुनी, अहो पण तेवढ्यावर रूपकाचा प्रयोग व्हावा कसा? नाटकाची शोभा वाढावी यासाठी काही योजना केली पाहिजे. त्यासाठी कशाची गरज आहे ते सांगा पाहू. तेव्हा विनम्रतेने भरतमुनी उत्तरले, नृत्य आणि अंगहाराशिवाय रसपूर्ण नाटकाची सिद्धता कशी होणार? तरी आपण त्यासाठी योग्य अशी सामग्री उपलब्ध करून द्यावी. भगवान शिवाचे नृत्य मी पूर्वी पाहिले होते, तेव्हा ती सुकुमार वृत्ती मी पाहिली होती. पण स्त्री पात्राशिवाय ही सुकुमारता नाट्यात कशी येणार? त्यावेळी महातेजस्वी आणि सर्वव्यापक ब्रह्मांनी मनाने संकल्प केला आणि नाट्याची शोभा वाढवणाऱ्या अप्सरांची निर्मिती केली. अभिनयासाठी मंजुकेशी, सुकेशी, सौदामिनी, सुलोचना अशा 23 अप्सरा भरतमुनींकडे सोपवल्या. अप्सरांची आणि नृत्याची योजना केल्यानंतर
स्वयंभूव अशा ब्रह्मांनी स्वाती मुनींची नियुक्ती केली. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य आणि ते जी वाद्ये उत्तम वाजवत त्यांचीही नाटकासाठी योजना केली. गायनासाठी नारद, तुंबरू आणि गंधर्वांची नियुक्ती केली. परत एकदा भरतपुत्रांचा नाटकासाठीच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास पुढे चालू झाला. 5व्या वेदासहित ही त्याची वेदांगे त्यांनी शिकून घेतली. त्यानंतर स्वाती मुनी, नारद मुनी यांच्या सोबतीने भरत मुनी पुन्हा एकदा पितामह ब्रह्मांसमोर उपस्थित झाले आणि म्हणाले, हे भगवन, आमचे नाट्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आम्ही याचा प्रयोग करण्यासाठी सिद्ध झालो आहोत. आता आम्ही पुढे काय करावे याचे मार्गदर्शन आम्हाला करावे. भरत मुनींचे हे वचन ऐकून ब्रह्मांना आनंद झाला. आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे फळ प्राप्त होण्याची वेळ आता आली होती. ते म्हणाले, भरत मुनी, प्रयोग सादर करण्यासाठी हा फार चांगला काळ आहे. इंद्रदेवासाठी केला जाणारा ध्वज महोत्सव चालू आहे. वेद अशी ओळख प्राप्त झालेल्या नाट्याचा प्रयोग करण्यासाठी या महोत्सवाची वेळ ही अगदी योग्य वेळ आहे. सर्व तयारी पूर्ण करून भरत मुनी आपल्या शिष्यांसह तयार झाले. इंद्रध्वज या लोकप्रिय उत्सवासाठी लोक जमले असताना त्या आनंदाच्या प्रसंगी पहिला प्रयोग करण्याचे ठरले. देवांनी मिळवलेल्या विजयाची यशोगाथा हे त्याचं कथानक. त्या प्रयोगासाठी भरतांनी पहिल्यांदा अष्टपदी नांदी गाऊन आशीर्वादात्मक पद्य म्हटली. त्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी गायल्या गेलेल्या नांदीची परंपरा अजूनही अखंडितपणे चालू आहे. विजयाची गोष्ट सादर करत असताना नटांनी विशेष अभिनय सादर केला. त्या कथानकामध्ये रागाने उच्चारलेली वाक्ये, पळापळ, युद्धासाठी दिलेले आवाहन, एकमेकांना मारणे अशा संघर्षपूर्ण गोष्टी होत्या. तो प्रयोग पाहून ब्रह्मा आणि इतर देवही संतुष्ट झाले. पहिल्यांदाच पाहिलेला प्रयोग सगळ्यांसाठी अपूर्व असा सुखद अनुभव होता. दृश्य काव्याचे हे मनोहारी रूप पाहून देवांनी भरत मुनींना अनेक भेटवस्तू दिल्या. प्रसन्न झालेल्या इंद्रदेवाने आपला शुभ्र ध्वज, त्यानंतर ब्रह्मांनी एक वेडावाकडा दंड दिला. वरुणाने झारा, सूर्याने चंद्राचे छत्र, शिवाने सिद्धी, वायुदेवतेने पंखा, विष्णूंनी सिंहासन, कुबेराने मुकुट आणि भगवती सरस्वती देवींनी दृश्य काव्य ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता दिली. तिथे उपस्थित झालेल्या इतर देवता, गंधर्व, राक्षस, पन्नग यांनी सुद्धा प्रसन्न होऊन भरतपुत्रांना आपल्या अंशापासून तयार झालेल्या रस, रूप, बल आणि क्रियांनी युक्त अनेक अलंकार प्रदान केले. त्यांच्या दैवी अंशामुळे नाट्यकला अधिक सक्षम झाली. पण त्याच वेळी दानव मात्र त्या अभिनय शैलीमुळे अतिशय चिडले. कोण होते हे दानव? अर्थातच ही कोणी एक व्यक्ती किंवा कोणता एक समूह नव्हता. नृत्य, नाट्य, गायन यासारख्या सगळ्यात सादर होणाऱ्या कलांमध्ये टाचणी पडून रसभंग होण्यापासून ते अगदी वावटळ उत्पन्न होऊन नेपथ्याची दाणादाण उडण्यापर्यंत अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. वैचारिक मतभेद सुद्धा प्रयोगात अडथळे आणतात. अशा अनाकलनीय मानवाच्या कक्षेबाहेरच्या संकटांनाच बहुतेक दानव हा शब्द वापरला गेला असावा. त्यांचे मानवीकरण केले गेले असणार. तर त्या अडथळारूपी दानवांनी विघ्न निर्माण करणाऱ्या तत्वांना डिवचले. ते म्हणाले, हा असल्या प्रकारचा अभिनय आणि प्रयोग अजिबात सहन करता कामा नये. चल,
सगळ्यांनी याचा धिक्कार करण्यासाठी बाहेर जाऊ. नंतर त्यांनी माया आणि कपटाचे सहाय्य घेतले. अदृश्य रूपाने आलेल्या या संकटाने अभिनेत्यांची वाणी, क्रिया आणि स्मृती अडवली. त्यांना हालचालही करता येईना. विघ्नांचे रूप अदृश्य असल्यामुळे हे नेमके काय होते हे समजेना. नाटकासारख्या कलेमध्ये झालेला विध्वंस पाहून अस्वस्थ झालेले इंद्रदेव ध्यानमग्न झाले. नाट्यप्रयोगात असे विघ्न का आले असावे ते जाणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विघ्नांनी नाटकाला चारी बाजूंनी घेरून टाकले हे ध्यानस्थ इंद्राच्या लक्षात आले. सूत्रधार आणि त्यांचे सगळे सहकारी अभिनेता चेतनाहीन झाले होते. ते पाहताच इंद्रदेवांनी लगेचच क्रोधाने उठत दिव्य ध्वज हातात घेतला. इंद्रदेवाचे शरीर त्यावेळी रत्नांसारख्या तेजाने तळपत होते. इंद्राने जर्जर ध्वजाने रंगपीठावरील सर्व विघ्नांना विदीर्ण करून टाकले. प्रसन्न झालेले देवगण म्हणायला लागले, विघ्नांनाही जीर्ण करणारे हे दिव्य शस्त्रच प्राप्त झाले आहे. प्रयोगातली सगळी विघ्ने जर्जरित झाल्यामुळे या शस्त्राला जर्जर या नावाने ओळखले गेले. इंद्रदेव म्हणाले, यापुढे नाट्यप्रयोगावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा जर्जर पाहिल्यावर विघ्नांची अशीच दयनीय अवस्था होईल. हा जर्जर नाट्यप्रयोग आणि नाट्य अभिनेत्याचा रक्षक आहे. जर्जर ध्वजामुळे असुरांची शक्ती कमी झाली. आता निर्विघ्न प्रयोग करता येईल असा विचार करून पुन्हा एकदा इंद्रध्वज महोत्सवात नाट्यप्रयोग ठरला. पण विघ्ने संपलेली नव्हती. थोडी राहिलेली विघ्ने भरतमुनींचा विनाश करण्यासाठी सज्ज झाली. त्या विघ्नांना जे करायचे होते ते होऊ नये म्हणून भरतमुनी पुन्हा आपल्या 100 पुत्रांबरोबर ब्रह्मांसमोर उपस्थित झाले. म्हणाले, देवा, श्रेष्ठ अशा नाट्याची रक्षा करण्यासाठी काहीतरी योग्य उपाय सांगा. लगेचच ब्रह्मांनी विश्वकर्म्याला बोलावून घेतले आणि सांगितले, हे महामते, नाटकासाठी योग्य असा नाट्यमंडप बांधावा. मग विश्वकर्म्याने काही वेळातच अतिशय विस्तृत, शुभ आणि सर्व लक्षणांनी युक्त अशा नाट्यगृहाची रचना केली. त्यामध्ये आयत, चौकोनी आणि त्रिकोणी अशा 3 आकारांमध्ये प्रत्येकी लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची नाट्यगृहे त्यांनी तयार केली. प्रत्येक प्रकारच्या नाट्यगृहात संवाद, वाद्य, गीत आणि नृत्य याचे सादरीकरण व्यवस्थित होईल याची काळजी घेतली. मनासारखे काम झाल्यानंतर ब्रह्मांच्या सभेत येऊन विश्वकर्मा म्हणाले, नाट्यगृह तयार झाले आहे. आपण स्वतः येऊन ते कसे झाले आहे पाहावे. नाट्यगृह आहे तरी कसे याची उत्सुकता असल्यामुळे सगळेजण पटकन जमले. नव्याने उभारलेले नाट्यगृह ब्रह्मांना अतिशय आवडले. ते सगळ्या देवांना म्हणाले, आपले आपले अंश देऊन या नाट्यमंडपाचे रक्षण तुम्ही करायला पाहिजे. नाट्यमंडपाच्या रक्षणासाठी चंद्राची विशेष नियुक्ती झाली. 4ही मुख्य दिशांचे रक्षक असणारे दिक्पाल मरुद्गण नियुक्त केले गेले. भूमीचे रक्षण करण्यासाठी सूर्य आणि आकाशाखालील भागाचे रक्षण करण्यासाठी वरुणाची नियुक्ती झाली. रंगभूमीची रक्षा व्हावी म्हणून अग्नी आणि त्यावरील वाद्यांच्या रक्षणासाठी देवतांची नियुक्ती झाली. स्तंभांच्या मध्यभागी आदित्य आणि रुद्रदेव यांची स्थापना झाली. प्रेक्षागृहासाठी भूतगण तर छप्राजवळील वाशासाठी अप्सरा आणि उरलेल्या सगळ्या स्थानांच्या रक्षणासाठी यक्षिणींची नियुक्ती झाली. रंगभूमीच्या जमिनीसाठी महोदधी सागराची तर नाट्यशाळेच्या रक्षणासाठी यमाची नियुक्ती झाली.
दोन बाजूंना असणाऱ्या दारांवर अनंत आणि वासुकी हे सर्प होते. उंबरठ्यावर यमदंड आणि त्याच्यावर शूलस्थापना झाली. रंगपीठाच्या दोन्ही बाजूला स्वतः महेंद्र उभे राहिले. मत्तवारणीसाठी विद्युतची स्थापना झाली. रंगपीठाच्या खालच्या जमिनीची रक्षा पाताल निवासी यक्ष, गुह्यक आणि सर्पगणांनी केली. नाट्यमंडपाच्या प्रत्येक घटकाच्या रक्षणासाठी कुणी ना कुणी पुढे सरसावले. रंगपीठाच्या मध्यभागी स्वतः ब्रह्मा उभे राहिले आणि म्हणूनच नाटकाला सुरुवात करताना रंगमंचाच्या मध्यभागी पंचमवेदाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मांना फुले वाहून आजही पूजले जाते. नाटकातल्या नायकाची रक्षा इंद्रदेव करतात. नायिकेची देवी सरस्वती तर विदूषकाची रक्षा ओंकार करतो आणि उरलेल्या सर्व पात्रांची रक्षा शिव करतात. नाट्यप्रयोगाच्या सुरक्षिततेसाठी सिद्धता पूर्ण केल्यानंतर ब्रह्मा विघ्नांकडे वळाले आणि त्यांनी विचारले, या नाट्याच्या विनाशासाठी तुम्ही का धडपडत आहात? चिडलेली विघ्ने उत्तरली, हे भगवन, देवतांच्या इच्छेनुसार तुम्ही नाट्यवेदाची रचना केली. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही आमचा अनादर केला आहे. तुम्ही सगळ्या सृष्टीची निर्मिती करता, त्यामुळे तुम्ही असे वागणे योग्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची निर्मिती तुम्हीच केली आहे, त्यामुळे आम्ही तुमचाच भाग आहोत. ब्रह्म म्हणाले, तुमच्या मनातला हा राग सोडून द्या. मी निर्माण केलेला नाट्यवेद कुणा एकासाठी नाही. तो देवांसाठी आहे, तसाच तुमच्यासाठी देखील आहे. या नाट्यातून दोघांचीही शुभ आणि अशुभ कर्म दाखवली जातील. त्यामध्ये केवळ देवांचे चरित्र दाखवावे असा मर्यादित दृष्टिकोन नाही. या नाटकामध्ये तीनही लोकांचे अनुकरण प्रतिष्ठित असेल. रोजच्या व्यवहारात घडणारे सगळे व्यवहार, सगळ्या अवस्था, सगळे भाव आणि उत्तम, मध्यम, अधम कर्मे सुद्धा नाट्यामध्ये असतील. दुःखी श्रमिक जीवांना थोडासा विसावा मिळावा, धर्म, यश आणि हित वाढावे, यासाठी ही नाट्यकला आहे. हा प्रत्येकाच्या जीवनाचा आरसा आहे. अशी कोणतीही कला आणि ज्ञान नाही जी नाट्यामध्ये समाविष्ट नाही. यामध्ये सर्व शास्त्र, सगळ्या कला आणि सगळी कार्ये सामावलेली आहेत. यासाठीच मी नाट्यवेदाची रचना केली. तुम्हाला या नाटकाचा राग येण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण जगतातल्या रसभावांचे अनुकीर्तन याच्यामध्ये आहे. यात शृंगार आहे तसे कारुण्य आहे, हास्य आहे तसा रौद्र आणि वीर आहे. एवढेच नव्हे तर बिभत्स, भयानक आणि अद्भुत रस देखील आहे. देवदैत्य, राजारंक, गृहस्थ, कष्टकरी या सगळ्यांचे आयुष्य याच्यामध्ये प्रतिबिंबित होईल. सुखदुःखाने भरलेले सगळे प्रमुख स्वभाव याच्यामध्ये अभिनयाद्वारे दाखवले जातील. जितके निखळ आयुष्य त्यात प्रतिबिंबित होईल, तितके निर्भेळ मनोरंजन होईल. 131 श्लोकांच्या या पहिल्या अध्यायात ही पुराकथा अनेक धागेदोरे सांगत पूर्ण होते.